नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. महामुलाखतच्या एका नव्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपल्यासोबत जे पाहुणे आहेत ते एक वॉर हिरो आहेत. आपल्याला आठवत असेल की 1999 मध्ये कारगिल घडलं होतं. पाकिस्तानने भारताची एक नापाक कुरापत काढली होती आणि त्या कुरापतीला भारतीय सैन्याने सणसणीत उत्तर दिलं होतं. त्या घटनेला यंदाच्या वर्षी 25 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यानिमित्ताने आपल्या स्टुडिओमध्ये आहेत त्याच युद्धामध्ये सहभाग घेणारे सेना मेडल विजेते कर्नल राजेश अढाऊ. नमस्कार. नमस्कार कर्नल साहेब, आपलं न्यूज डंकाच्या स्टुडिओमध्ये मनापासून स्वागत आहे. थँक्यू. देश स्वतंत्र झाल्यापासून देशाने अनेक लढाया बघितल्या. तर आमच्या पिढीने पाहिलेली लढाई म्हणजे कारगिल, आणि ती लढाई खूप टफ होती कारण पाकिस्तानी सैन्य शिखरावर बसलं होतं, भारतीय सैन्य त्याला खालून उत्तर देत होतं. तर त्या लढाईमध्ये तुम्ही सहभाग घेतलात आणि खूप मोलाची कामगिरी त्यावेळी बजावलीत. कारगिलकडे येण्यापूर्वी सैन्य दलामध्ये तुमचा प्रवेश कसा झाला आणि तुमची सुरुवातीची पोस्टिंग कोणती होती त्याच्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. मी जेव्हा MBBS करत होतो तेव्हा मी नॅशनल सर्व्हिस स्कीममध्ये फार उत्साहाने भाग घ्यायचो आणि त्यामध्येच मला म्हणजे राष्ट्राप्रती जे आपण जे म्हणतो है ना, ते असं नेहमी वाटायचं की मी डॉक्टर होऊन काहीतरी सेवा करायची. आणि मग मला ते करत असताना मला असं वाटायचं की नाही, फक्त डॉक्टर होऊन सेवा केली तर आपण पैसे पण घेणार, सेवा कशी होणार. म्हणून मला असं वाटायचं की काहीतरी अजून काहीतरी करायला पाहिजे. म्हणून मी दिल्लीला गेलो आणि एक सफदरजंग हॉस्पिटलमध्ये काम करायला लागलो. तिथे काम करत असताना मला असं पाहत होतो मी, खूप सारे गरीब लोक येतात, त्यांची आम्ही सेवा करत असताना माझ्या बॉसने मला म्हटलं की बाबा, या आर्मीचा एक इंटरव्ह्यू आला आहे, तू यू आर फिट फॉर व्हॉट यू वॉन्ट. अँड म्हणून मी तो फॉर्म भरला आणि त्यामध्ये मी सिलेक्ट झालो. सिलेक्ट झाल्यानंतर माझी पहिली पोस्टिंग जी होती ती RR हॉस्पिटल दिल्लीमध्ये, रिसर्च अँड रेफरलला. आणि मग त्यानंतर आमचं जे ट्रेनिंग होतं डॉक्टर लोकांचं, मिलिटरी ट्रेनिंग, त्या मिलिटरी ट्रेनिंगनंतर माझी पहिली पोस्टिंग झाली जम्मू अँड काश्मीर रायफल, 13 जम्मू अँड काश्मीर रायफल, ॲज अ रेजिमेंटल मेडिकल ऑफिसर म्हणून. आणि ते युनिट होतं सोपूर इथे है ना, जम्मू अँड काश्मीरचं. तिथे माझी पहिली पोस्टिंग त्यांच्या युनिटसोबत. आणि मग त्यांच्या युनिटसोबत काय होतं 98. हां, मी जुलै ऑगस्टमध्ये त्यांच्याकडे गेलो असेल, ऑगस्टमध्ये. आणि मग जेव्हा 99 वर्ष आलं, ते 99 वर्ष आल्यानंतर म्हणजे सोपूरमध्ये ते चालूच होतं खूप जास्त की मिलिटंट कारवाई वगैरे ते त्याच्यामध्ये व्हायचं. काय परिस्थिती होती नेमकी सोपूरमध्ये तेव्हा? सोपूरमध्ये फार म्हणजे सोपूरला तेव्हा पण मिनी पाकिस्तान म्हणायचे. फार सेन्सिटिव्ह एरिया होता सोपूर. आणि जेव्हा केव्हा आम्ही बाहेर जायचं, किंवा बाहेर जाणं तर म्हणजे अलाउडच नव्हतं, पण जेव्हा केव्हा आम्ही ऑपरेशनमध्ये वगैरे जायचं तर खूप सैन्यासोबत जावं लागत होतं. आणि जेव्हा ती ॲक्शन वगैरे व्हायची तेव्हा डॉक्टरला जावंच लागतं सोबत. आणि त्यामध्ये पण तेव्हाही मला त्यांचा सेवा करायला मी समोरच राहायचं की जर कोणाला लागलं तर बाबा डॉक्टर असायला पाहिजे. आणि हे सगळं करत असताना मग दुसरं जेव्हा वर्ष उजाडलं 99, तेव्हा आम्हाला म्हणजे मार्च एप्रिलपासूनच म्हणजे जवळपास आणि असं म्हणजे वाटायला लागलं की कारण यांचं इन्फंट्रीचं ट्रेनिंग वगैरे काय असतं की जे युनिट असतात ते नेहमी असे तयार होतात की असं वाटतं की लगेच युद्ध लागणार आहे. कोणत्याही क्षणी युद्धासाठी सज्ज असतात. त्यांचं ट्रेनिंग त्या दृष्टीने चालू असतं. म्हणून आम्हाला असं नेहमी वाटायचं की बाबा हे इतके ट्रेनिंग करतायत, थोडी नाही लढाई लागणारच आहे. पण आतून ते माझ्यापर्यंत पोहोचत नाही, कारण डॉक्टर एक पार्ट असतो, पण जवान वगैरे सांगतात की आपलं ट्रेनिंग वगैरे. आणि 99मध्ये मला भाग्य लाभलं की मी त्यांच्यासोबत लढाईमध्ये होतो. बरं, तुमच्यापर्यंत बातमी कशी पोहोचली? म्हणजे जेव्हा आधी कुजबूज होती की थेट तुम्हाला ऑर्डर आली की? नाही, त्यामध्ये असं असतं की पहिले बॉसला माहीत होतं. आणि डॉक्टर असा असतो की डॉक्टर जवानांच्या फार जवळचा माणूस असतो. म्हणून ते जवान त्यांची ट्रेनिंग पाहून मला पण असं वाटायला लागलं होतं काहीतरी होणार म्हणून. आणि जेव्हा मला ऑर्डर आले, एक वॉर्निंग ऑर्डर असतं जायच्या आधी की बाबा तुम्ही सगळं तयारीत राहा, केव्हाही तुम्हाला जावं लागेल. आणि मग तेव्हा आपल्याला कळतं की काहीतरी है ना भयंकर घडणार आहे किंवा जाणार आहे. कारण की लढाईमध्ये जात असताना ते एकदम फार कमी वेळा ऑर्डर म्हणजे येतात. ते सांगतात तुम्हाला वेळ देतात इतका वेळ, आणि तेव्हा तुरंत तुम्हाला जायचं असतं. आणि जेव्हा मला वाटतं एप्रिलमध्ये ते आम्हाला सांगण्यात आलं होतं वॉर्निंग ऑर्डर वगैरे, आणि आम्ही त्या दृष्टीने तशी तयारी चालू झाली होती.
मी असं ऐकलं की फ्रंटवर जाऊन लढणारे तुम्ही एकमेव डॉक्टर होतात कारगिल युद्धाच्या वेळी, खरं आहे का? नाही, डॉक्टर खूप सारे होते. जसं मी आधी पण तुम्हाला सांगितलं होतं, डॉक्टर खूप सारे असतात, प्रत्येक युनिटसोबत एक डॉक्टर असतो. परंतु माझं भाग्य असं हे होतं की कारण की मी आधीपासूनच जवानांच्या इतका क्लोज होतो आणि मी फ्रंटवर होतो. म्हणजे मी एकमेव फ्रंटवर होतो. याचा अर्थ की मी जवान जिथे लढाई लढतात ॲक्च्युअलमध्ये त्यांच्यासोबत मी टॉपवर होतो. अच्छा. है ना? आणि बाकीचे डॉक्टर नाही, बाकी डॉक्टर काय असतो, डॉक्टर इतक्या फ्रंट जात नाही, है ना. म्हणजे मॅक्झिमम डॉक्टरला परमिशन असतं की फायर बेसपर्यंत जायची आणि फायर बेस नंतर समोर लढाई सुरू होतं आणि ॲक्च्युअल लढाई करत असताना डॉक्टर राहत नाही, है ना. कारण की डॉक्टर हा युनिटमध्ये एकटाच असतो आणि 900 ते 1000 लोक युनिटमध्ये असतात. मग डॉक्टरवर फार ती मोठी जबाबदारी 900 लोकांची जबाबदारी असल्यामुळे डॉक्टरने फ्रंटवर जाऊ नये. म्हणजे जाऊ नये म्हणजे असं असं की त्याला मॅक्झिमम कॅज्युअलिटीज कोण्या अँगलनी येणार, काय येणार म्हणून तो इकडे इस्टॅब्लिश करतो. त्याला रेजिमेंटल एड पोस्ट म्हणतात. बाकीच्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी डॉक्टरचं सुरक्षित फार आवश्यक असतं. परंतु मी का समोर गेलो, कारण की जेव्हा आम्हाला सांगितलं की लढाईला जायचं आहे तेव्हा माझे कमांडिंग ऑफिसर होते कर्नल जसबीर सिंग. त्यांनी एक सैनिक संमेलन घेतलं. आमचे सैनिक संमेलन असतं, त्यात ते संबोधन करतात सगळ्या लोकांना की उद्या परवा जायचं आहे त्या दृष्टीने. आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की हीच वेळ आहे की 13 जम्मू आणि काश्मीरचं नाव या लढाईनंतर सुवर्ण अक्षरात लिहिलं जाईल. आणि मला पूर्ण विश्वास आहे, ते सांगत होते की माझे जे जवान आहे ते हे सार्थक करेल. आणि बाकी खूप साऱ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या आणि त्याच्यातून मी इतका मोटिवेट झालो की जेव्हा त्यांनी म्हटलं की कोणाला काही अजून बोलायचं आहे का, मग मी म्हटलं मला बोलायचं आहे. आणि मग मी जवानांना सांगितलं की यस, की मी पण तुमच्यासोबतच राहील. जिथे तुम्हाला गोळी लागेल तिथे मी 5 मिनटात येईल, है ना, ॲज अर्ली ॲज पॉसिबल. आणि फक्त तुम्ही माझ्यासाठी एक काम करायचं की तुम्हाला डोक्यात गोळी लागो की त्या छातीत गोळी लागो, पोटात गोळी लागो, मी येईपर्यंत तुम्ही प्राण सोडायचा नाही. आणि एकदा मी आलो, तुम्हाला टच केलं, तुम्हाला मरू देणार नाही. म्हटलं हा माझा वर्ड आहे आणि ते मी करेल. आणि म्हणून मी फ्रंटवर गेलो. अच्छा. कारण की मी जेव्हा त्या जोजीला पास क्रॉस करत असताना जाताना की मला असं वाटलं की या पहाडीच्या वर जर दुश्मन आहे आणि पहाडीच्या वर लढाई लागणार आहे तर मग मी खाली बसून काय फायदा आहे की इथपर्यंत येईपर्यंत तहच वाचून जाईल तो ज्याला वाचायचा आहे. बरोबर आहे. जखमींना खाली आणीपर्यंत होण्याची शक्यता जास्त असते. कारण की लढाईमध्ये काय असतं की मेनली ब्लिडिंगमुळे जातो आणि दुसरं त्याचं मोरल डाऊन होऊन जातं. बरोबर. आणि जेव्हा डॉक्टर किंवा त्याला मेडिकल फॅसिलिटी कोणाही फील्डमध्ये आपण पाहतो, जेव्हा त्याला माहीत असतं की नाही मला आताच भेटणार आहे, इथे माझ्यासोबत डॉक्टर आहे, तर त्यामुळे काय होतं की त्याचं मोरल वाढतं. बरोबर. त्याची जगण्याची इच्छा वाढते. तुम्ही जो जवानांना शब्द दिलेला की मी येईपर्यंत थांबा, मी टच केल्यावर तुम्हाला काही धोका होणार नाही, तो खरा केलात की नाही म्हणजे जेव्हा प्रत्यक्ष लढाई सुरू झाली? येस, हा ना. मला असं वाटतं की त्यामुळे माझ्या जवानांचा इतका विश्वास माझ्यावर होता की असे लोक आहेत. मी तुम्हाला सांगतो की जेव्हा म्हणजे मी ॲट रॅन्डम सांगेल जसं मला त्या लढाईमध्ये आठवतं की एक मुलगा माझ्याकडे आला, त्याचं पूर्ण रक्त बंबाळ झालेला आणि फक्त त्याने नाकावर हात ठेवलेला, तोंडावर नाक असं दाबून. तर मी त्याला विचारत होतो, मी माझ्या शिवराज म्हणून माझा बेफेने होता एक, त्याला म्हटलं की शिवराज आप पैर की तरफ से देखो, मैं ऊपर से देखता हूँ कहाँ इसको लगी है ना, ब्लिडिंग कुठून होत आहे आणि हा रक्तबंबाळ का झाला आहे, हे पाहत असताना आम्हाला कुठेच काही भेटलं नाही. मग त्याला विचारत होतो, तो म्हणजे खूप कणत होता, म्हणजे रडत होता, मराठीत म्हटल्यापेक्षा कणत होता. तर मग त्याला म्हटलं की त्याला रागवून मी म्हटलं की यार हात निकाल तू मुँह से, है ना, मुँह से बता कहाँ लगी हुई है, क्योंकि मला तर कुठं ते ब्लिडिंग दिसत नव्हतं कुठून होतं. मग जेव्हा त्याने हात काढला चेहऱ्यावर, त्याच्या इथे गोळी लागली होती नाकाला आणि ते नाक उडून गेलं होतं पूर्ण. अच्छा. है ना. आणि म्हणून तिथून इतकं ब्लिडिंग झालं होतं आधी माझ्यापर्यंत येईपर्यंत, पण मग त्याने ते दाबून ठेवलं होतं म्हणून तो बोलत नव्हता. मग आम्ही ते ब्लिडिंग बंद केलं, हे केलं. आता त्याला छान प्लॅस्टिकचं नाक आहे, आताही आहे तो जिवंत. आणि एक होता राम धून असं काहीतरी नाव होतं त्याचं, त्याला त्याच्या डोक्याला गोळी लागली. म्हणजे ती ब्रेनला क्रॉस नाही केलं त्यांनी, फक्त स्काल्पमधून गेली आणि तो माझ्याकडे आला. तर त्याला मी दुसरी काहीतरी कॅज्युअलिटी ट्रीट करत होतो. तो मला सर मेरे सर में लगी हुई आहे. आणि मी त्याला म्हटलं हां मेरे सर में गोळी लगी. मी म्हटलं तुझं नावच राम आहे, काही होत नाही तुला, है ना. म्हटलं बस चुपचाप इथे.
है ना. कारण की जो जर तिथून माझ्याजवळ आला जो बोलतो आहे डोक्याला गोळी लागली म्हणजे मला खात्री होती की ब्रेनमध्ये लागली असेल तो बोलू शकला नसता. एकाला जशी गोळी लागली मी सांगतो की त्याची इथून मानेमधून गोळी गेली पण त्याची ती कॅरोटिड आर्टरी तुटली नाही है ना. तर त्यामुळे ब्लिडिंग झालं बाल बाल बचना म्हणतात बाल 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 बचना म्हणतात. आणि म्हणून मी त्यामध्ये पण त्यांच्या त्या मजा करायचो है ना. आणि त्यामुळे त्यांना सांगायचं की मी लावला ना हात आता की तू मरणारच नाही काय. आणि जितक्या मी वर कॅज्युअलिटीज पाहिल्या नियर अबाउट 89 ते 90पर्यंत जवळपास टोटल. आणि त्या सगळ्या कॅज्युअलिटीज आजही आहेत है ना. आजही माझे त्यांचे फोन येतात. एक आमचा मेहरसिंग नावाचा मुलगा होता, काही नाव मला अजूनही आठवतात जे ॲक्च्युअल. त्याचा हात इथून पूर्ण एल्बोपासून तुटलेला आणि खूप ब्लिडिंग झालेला. मग आम्ही खूप मेहनतीने त्याला IV लावलं हे लावलं. फक्त तो एकच विचारत होता मला तिथे की मेरा हात बचेगा की नाही बचेगा. मग मी त्याला म्हटलं तुझा हात तुटलाच नाही तर बचेगा की बचाई हुआ आहे तेरा हात. पण मला मनोमन माहीत होतं की ह्याचा हात निघून काही राहिलंच नाही आहे. पण त्याला मी जे काय अवेलेबल तिथे काही आमच्या दोऱ्या गिऱ्या असतात त्यांनी असं लांब पट्टी गिट्टी कशाची काढून त्याला बांधलं, ब्लिडिंग बंद केलं, IV लाईन केलं, स्टेबल केलं आणि त्याला खाली पाठवला. तेव्हा जो मला नंतर भेटल्यानंतर तो म्हणतो की हॉस्पिटलमध्ये मी जेव्हा भेटलो तो म्हणतो डॉक्टर साहब आप ना बहुत ख़राब डॉक्टर साहब है. तो मैं बोला क्या हो गया. बोला आपने मुझे बचाया क्यों. तो याच्यासाठी म्हणत होता की तो होता बास्केटबॉल प्लेयर आणि नंबर 1 बास्केटबॉल प्लेयर आमच्या युनिट म्हणजे रेजिमेंटचा. आणि त्याची ख्याती अशी होती की त्यांनी कुठेही त्याच्या हाताला बॉल लागला तो 3 पॉइंटर टाकणार. म्हणून तो म्हणाला कि जर डॉक्टर साहब आपने अगर मुझे बताया होता कि मेरा हाथ नहीं रहेगा तो बोला मैंने जिंदा आना ही नहीं था, मैंने वहीं पे मर जाना था. क्योंकि मेरी जान ही मेरा हाथ था. और आप बार बार बताते रहे मुझे कि मेरा हात कुछ नहीं होगा कुछ नहीं होगा. हा त्यांनी अकॅडमी टाकली आहे, प्लॅस्टिकचा हात आहे त्याला हां पूर्णपणे गेलेला. तर मग असेही मला असं वाटतं की त्यांचा जो विश्वास होता माझ्यावर त्या विश्वासाने मी ट्रीटमेंट करू शकलो. कारगिलमध्ये युद्ध सुरू असताना एक अशी सुद्धा घटना घडली की ज्याची दखल काही हिंदी सिनेमामध्ये सुद्धा घेण्यात आलेली आहे. जेव्हा तुम्ही एका जवानाला वाचवण्यासाठी म्हणजे जेव्हा गोळीबार होत होता, गोळ्यांचा वर्षाव होत होता, त्या वर्षावरून धावत तुम्ही खाली आलात आणि त्या जवानाला वाचवलं, त्याबद्दल सांगा जरा आम्हाला. त्याचं असं होतं की आम्ही तोलोलिंगवर होतो आणि तोलोलिंगवर एक रेकी पार्टी समोर गेली होती आधी. आणि त्या रेकी पार्टीमध्ये एका पोराला गोळी लागली होती पोटामध्ये. तर माझ्या बॉसने सांगितलं की कर्नल YK जोशी त्यावेळेस 2IC होते, त्यांनी सांगितलं की राजेश एक बंदे को गोली लगी आहे. पण त्यांनी एवढंच सांगितलं मला, त्यांनी हे नाही सांगितलं मला की तुला यायचं आहे म्हणून, कारण की तिथे जस्ट इम्पॉसिबल होतं जाणं माझ्यासोबत. इम्पॉसिबल का होतं? कारण की जे पाकिस्तानी होते ते वर होते आणि दिवसाला जो ट्रॅक होता तिथे जिथे गोळी लागली पोराला त्या ट्रॅकवर पूर्णपणे त्या पाकिस्तानीचा कंट्रोल होतं. त्यांच्या गन ते गन त्यांच्या त्या ट्रॅकवर लागलं. त्यांना माहीत होतं की कोणीही येईल तर याच रस्त्याने येईल, दुसरा रस्ता नाही. कारण की सगळ्या ठिकाणी बर्फ पडलेला आणि तो रस्ता तिथे झालेला, कारण की आपले जवान रात्री गेले असतील तिथे. आणि म्हणून हे होतं की दिवसा तशीच नो मुवमेंट होती, कारण की ते वर असल्यानंतर तुम्हाला त्या पहाडीच्या मागेच राहावं लागेल. तुम्ही थोडं जरी वर डोकं काढलं की ते गोळी मारणार वर. तर म्हणून आणि रेकी पार्टी जी असते ती पहाडीच्या बाजूबाजूने ते आपला एरिया पाहायला ते सुरक्षित जातात. तर म्हणून त्यांनी सांगितलं की बाबा गोळी लागली फक्त की डॉक्टर काय. पण मी माझ्यासोबत एक शिवराज नावाचा मुलगा होता, त्याला माझा बॅटलफील्ड नर्सिंग, त्याला मी म्हटलं की शिवा आप क्या करें. तो तो म्हणाला की सर आपने बताया कि मैं 5 मिनट में आऊँगा तो जाना तो पड़ेगा ही हमें. तो मतलब मैं मुझे तो कोई प्रॉब्लम नहीं, मैं तो जाना चाहता हूँ. तर मग त्यांनी मला सांगितलं की मैंने साहब जो रोड ट्रैक बना हुआ है उसके ऊपर कांस्टेंट उसके ऊपर नहीं दौड़ना है ना, उसको झिकझाक करके दौड़ेंगे. आणि ते खाली एका नाल्यामध्ये जायचं होतं वरून पहाडीवरून आणि हार्डली डिस्टन्स 100 मीटरच्या जवळपास असेल, त्यावेळेस जास्त डिस्टन्स असेल. आणि तिथे काय आहे की ऑक्सिजन नसतो. त्यांना तोलोलिंग पहाडी 15,000-16,000 फुटावर आहे, 15,500 ऑक्सिजनची कमी. मग तुम्ही इतक्या फास्ट धावू शकत नाही. इन्फंट्रीवाल्याचा स्टॅमिना एक डॉक्टरचा स्टॅमिनामध्ये थोडासा फरक पडतो. तर म्हणून त्यांनी सांगितलं मला की झिगझॅग धावायचं आणि त्याच्या नशिबात असेल डॉक्टर तर आपण वाचून जाऊ, नाही तर पाहू. म्हणून मी म्हटलं ओके डन.
आणि आम्ही तयार झालो आणि ते धावायला लागलो. ही किती वाजताची वेळ होती सर? ही दुपारी 3 वाजताची वेळ. त्याच्यामुळे लखलखीत ऊन पडले. लखनऊ म्हणजे पूर्ण लाईटमध्ये. आणि पूर्ण इकडे प्लॅनिंग झालं की बा डॉक्टर जेव्हा धावत जाईल तेव्हा आपण काउंटर फायर करायचा पाकिस्तान. हां, त्यामुळे पाकिस्तान्यांवर, आणि ते फायर करतील. तर त्यामुळे ते विचलित होतात मग कुठं फायर करायचं ते त्यांना पण आपलं याचे पण. म्हणून जसं आम्ही स्टार्ट केलं तर खूप साऱ्या गोळ्या चालू झाल्या. आपल्या गोळ्या आमच्या डोक्यावरून चालल्या, त्यांच्या गोळ्या जमिनीवर लागून राहिल्या त्या ट्रॅकवर तो बर्फ उडतो आहे, कुठे माती कमी आहे माती उडते आहे, जसं आपण पिक्चरमध्ये. आणि मी धावत आहे, आम्ही दोघं जण. आणि हे धावत असताना तो पोरगा माझ्यासमोर, मी मागे. आणि हे करत असताना मी एका ठिकाणी पडलो. अच्छा. आणि पडल्यानंतर मी असा निश्चित झालो आणि सगळ्या गन बंद झाल्या. आपल्या गन बंद, त्यांच्या गन बंद. तो पोरगा खाली पोचलेला माझ्या समोरचा. आणि सगळेजण ओढून आले की डॉक्टर साहेब उठो आ जाओ. माझ्या बॉसनी डोळ्यावर हात ठेवून दिले की म्हणजे मी काय केलं भाऊ, की मी सांगितलं कशाला डॉक्टरला. डॉक्टर गेला माझा आता. पाकिस्तानाने वाटलं असेल की एक ऑफिसरला मारला आपण. आणि पण झालं असं होतं की मी स्नोबूट घातले होते आणि स्नोबूट फार भारी असतात. त्यातल्या एकाची लेस निघाली होती. आणि लेस निघाल्यामुळे मी धावू शकत नव्हतो. आणि मला असं वाटलं की गोळी लागलेली नव्हती तुम्हाला? गोळी लागली नव्हती है ना. मला असं वाटलं की जर मी स्लो झालो, धावू शकलो नाही किंवा पुन्हा बूटनी धावलो तर त्यांनी काय होईल की मला गोळी लागायचे चान्सेस जास्त आहे. आणि म्हणून मी झोपलो. हळूच त्या बुटाची लेस एकदम जोराने खिचली, म्हणजे तो टाईट झाला पाहिजे बूट. खालून लोक सारे ओढत होते, डॉक्टर साहेब आ जाओ. आणि पूर्ण बळ एकवटलं आणि इतक्या जोरात धावत गेलो की त्यांनी मला पकडलं त्या स्पीडमध्ये गेल्यानंतर. तर मी म्हटलं बा मेरी तो आज जय माताजी हो गई थी. आणि मला असं वाटतं की तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात फास्टेस्ट रन होता. मी 100 मीटरची रेस म्हणजे हुसेन बोल्टला हरवलं असतं मी, म्हणजे तितकी स्पीड असेल कदाचित ती. कारण की जीवाच्या आकांताने पडलं होतं. मला माहीत होतं की पोचलो तर वाचणार नाही तर नाही वाचणार. आणि मग त्यानंतर मी असं मागे वळून कधी पाहिलंच नाही. मला असं वाटलं की बा आपण जर कोणाला वाचवायला जातो आहे तर मला नाही वाटत की मला गोळी लागेल किंवा मी मरेल बा म्हणून, है ना. त्याच्या आधीचा एक इन्सिडेंट, मरणाची भीती संपली तुमची? हां, हा दुसरा इन्सिडेंट होता. त्याच्या आधी काय झालं होतं की जेव्हा आम्हाला तोलोलिंगला जायचं होतं तर मी आमच्या बॉससोबत जायला निघालो आणि एक मोठ्या दगडावरच्या मागे मी थांबलो. आणि बॉसला म्हटलं की नाही सर मैं आगे नहीं आ सकता, मी खूप थकलेलो आहे. सकाळी 7 पासून सुरू झाला आहे, रात्री जवळपास 11 वाजून राहिले. आणि मी थकल्यामुळे मी आता समोर माझं हिंमत नाही आहे चालायची. मग आम्ही दोघंच जण होतो. तर ते म्हणाले की नाही मी तुला मी बाहेर म्हणजे सोडू शकत नाही मध्ये, तुला माझ्यासोबत यावंच लागेल. मग त्यांनी मला त्यांच्या हातात एक छडी होती, त्यांनी ते छडी मला अशी प्रेमाने मारली आणि म्हणे की चल उठ है ना आपण जाऊया. आणि जसं मी समोर जायला लागलो तर जिथे मी बसलो होतो तिथेच एक आर्टिशियल आला आणि तो ढुमकून पूर्ण दगड म्हणजे उडाला असा. मग ते म्हणाले की आता थांबणार का तू? म्हटलं मी नाही, मी आता थांबणार नाही. आणि या 2 घटनानंतर मला असं म्हणजे पक्की खात्री झाली की आता मी मरू शकत नाही, है ना. कारण की लागायचं असतं मला आताच लागलं असतं. म्हणून त्यामुळे मी कधी असं मागे वळून बघितलंच नाही, है ना. म्हणून मी नेहमी जिथे जवानाला गोळी लागायची तिथे मी समोर, म्हणजे इतक्या समोर राहायचं की कधी कधी माझ्या युनिटचे मुलं मला दोन्ही पाय पकडून असे पकडायचे की म्हणजे साहेब इसके आगे नहीं जाना, बहुत हो गया, है ना, कि आप हमारे लिए जो भी इम्पॉर्टंट है जो भी है बट आप इसके आगे नहीं जाएंगे. तर मग इतक्या मी समोर मला राहायचा आणि ते लढाई पाहायचा, म्हणजे स्वतःलाच मला प्राऊड फील होतं. बरोबर. या लढाईमध्ये कॅप्टन विक्रम बत्रा तुमच्या युनिटमध्ये होते आणि लढाईत त्यांनी खूप मोठा पराक्रम गाजवला, त्यांच्याबद्दल चर्चा पण खूप झाली. त्यांच्याबद्दल सांगा ना थोडंसं. विक्रम बत्रा हा मी त्याला आधीपासून सोपूरपासून पाहत होतो. डेल्टा कंपनीचा कमांडर होता आणि फार म्हणजे काय म्हणतो त्याला जॉली ऑफिसर होता. आणि प्रत्येक याच्यामध्ये, आणि तो ट्रेनिंग करून आला असल्यामुळे ते जे नवजवान येतात ऑफिसर त्याच्यामध्ये ब्लड असं सडतडतं. आणि ते सोपूरमध्येही कोणतेही ऑपरेशन असेल तर सगळ्यात पहिल्यांदा जाणार या टाईपचा. आणि हसतमुख नेहमी मजाक करणारा ऑफिसर. तिथे पण त्यांनी जेव्हा .5140 कॅप्चर केलं तेव्हा पण त्याचा तो नारा होता की बाबा सक्सेस झाला तर मी काय सांगणार फोनवर. कारण की तिथे ते आमच्याकडे ते वायरचे फोन असायचे घुमवायचे, 1 वे टाईप. आणि म्हणून त्यांनी सांगितलं होतं की हे दिल मागे मोर, हे म्हणेल मी, हे दिल मागे मोर.
तर आपण समजायचं का आपण जिंकलं ते, म्हणून त्याचं ते वाक्य पण ते फार फेमस झालं, ये दिल मागे म्हणून. ते 0.5140ला. आणि जेव्हा आम्ही 0.4875ला लढायला गेलो इकडे मस्को व्हॅलीमध्ये, तिथे जेव्हा याला सांगण्यात आलं की तिथे आपला संजय कुमारला गोळी लागली, तो बसला होता एका बंकरमध्ये. एका याच्यामध्ये नवीन, त्याच बंकरमध्ये नवीन चिंगप्पा नावाचे ऑफिसर होते, कॅप्टन नवीन चिंगप्पा. आणि जेव्हा लढाई सुरू होती, त्या लढाई सुरूच्या मध्ये त्या नवीन चिंगप्पा जो होता त्याच्या 2 पायाच्या मध्ये एक ग्रेनेड ब्लास्ट होऊन त्याचे दोन्ही पाय उडाले होते आणि वर पाकिस्तानी होते. आणि ते करत असताना मग विक्रम म्हणाला की मी त्याला घेऊन येतो. आणि विक्रमने मग वरचे 2 माणसं मारले, मग समोर जाताना पुन्हा 2 मारले है ना पाकिस्तानी. जसा तो या बंकरमध्ये घुसायला लागला है ना त्याला काढायसाठी, तेव्हा त्याला छातीत गोळी लागली. आणि जेव्हा तो वाकला खाली तर मग एक RPG ब्लास्ट झाला. मग तो ऑन द स्पॉटच गेला. मग नवीन इकडे आला, नवीनला आम्ही ट्रीटमेंट वगैरे करून खाली पाठवलं. त्यात संजय कुमार जो दुसरा परमवीर चक्र आहे, तो पण त्या बंकरमध्ये 2 दिवस तसाच होता है ना, कारण की ते आपल्याला बंकर जिंकूच देत नव्हती, इतकी फायरिंग होत होती. आणि जेव्हा त्याला मी विक्रमला पाहिलं है ना, तेव्हा त्याचा फेस जो होता तो लाफिंग फेस होता. आणि मला म्हणजे इतका राग अनावर झाला की म्हटलं बा तू काय केलं आहे. आणि जेव्हा मी त्याला स्लिपिंग बॅगमध्ये टाकायला लागलो तर मला असं कळलं की म्हणजे माझा हातच त्याच्या याच्यामध्ये, म्हणजे त्या स्पायनल कॉर्ड नव्हताच जसा काही पूर्णपणे. आणि त्याच्या या शौर्यामुळे, त्याच्या या ॲक्टमुळे काय झालं की जवानांमध्ये तो फार लोकप्रिय होता. म्हणून जवानांनी हे म्हटलं की नाही आम्हाला आता, आमचा कंपनी कमांडर गेला, आम्हाला आता जिवंत राहायचं नाही है ना, आम्ही त्या पाकिस्तानाला मारू. आणि म्हणून आम्ही दुसऱ्या दिवशी, म्हणजे त्या दिवशी हा सकाळी 4:30 ची घटना असेल, म्हणजे फर्स्ट लाईटमध्ये याची कॅज्युअलिटी झाली. आणि दिवसा लढाई होत नाही जनरली, पण आम्ही 9:30-10 वाजता त्यावर लढाई करून ते पूर्ण 4875 पूर्णपणे कॅप्चर केलं दिवसाला. कारण की तिथे कॅप्टन बद्रांच्या बलिदानाने जो द्वेष आणि चीड बिलकुल बिलकुल हां, त्यामुळे आम्ही ते पूर्ण कॅप्चर करू शकलो. आणि दिवसा कॅप्चर केला आम्ही. इतका राग त्या जवानांमध्ये, का आम्ही कोणी तिथे जेवण करत होतं, बनवत होतं पाकिस्तानी है ना, इवन कोणी ब्रश करत होतं, तर आम्ही तिथे जवळपास 17 लोकांना पाकिस्तानीनं मारलं. मला लोक विचारतात की तुम्ही फायर केलं की नाही केलं, नेहमी मला विचारतात तुम्ही गोळी मारली की नाही मारली. तर डॉक्टरकडे पण AK-47 वगैरे असतं. जेव्हा आम्ही त्या 487 पोचलो मी है ना, तर तिथे पाकिस्तानीच्या बॉड्या पडल्या होत्या, म्हणजे आम्हीच मारलेल्या. तर मला इतका राग की मी ते गन कॉक करून त्या पाकिस्तानीला गोळ्या मारल्या है ना, मेलेल्या पाकिस्तानी ऑफकोर्स. आणि मग माझा बॉस म्हणतो की डॉक्टर को पकडो आणि ये गन इधर घुमा देगा नाही तो है ना. तर म्हणून मला जेव्हा मुलं विचारतात, मी शाळेमध्ये जातो कॉलेजमध्ये, ते नेहमी विचारतात मला तुम्ही गोळी चालवली की नाही चालवली. तर मी चालवली गोळी, पण मी अशा ह्याच्यात चालवली, कारण की गोळी इतक्या समोर तर ते जवानच आपल्याला लढाई करत असतं. कारगिल युद्ध जेव्हा संपलं, म्हणजे पाकिस्तानांनी जे बळकावलेलं ती शिखरं आपण ताब्यात घेतली, तेव्हा तुमच्या युनिटमध्ये किती जणांचं बलिदान झालं होतं? जेव्हा ॲक्च्युली आम्ही बसलो असताना 25 जुलैची घटना आहे. 25 जुलैला पाकिस्तानांनी खूप फायर केला. शेवटची कॅज्युलिटी माझी 25 जुलैला झाली. एक जवान आला होता, तर RT शेलनी पूर्ण अर्ध डोकं जोडून गेलं होतं. म्हणजे त्याला वाचवायला मी ते बाजूनच होतो त्याच्या, तरी पण त्याला म्हणजे वाचवणं शक्यच नव्हतं. आणि टोटल माझ्या युनिटमध्ये 2 ऑफिसर 14 जवान यांची कॅज्युलिटी झाली माझ्या युनिटची. आणि नॉन फॅटल कॅज्युलिटी जवळपास 100 जवळपास आहे, 89-90 तर लोक आहेत, बाकी जे छोटे मोठे लागले आहेत. तर 14 लोक माझ्या युनिटचे झाले. आणि ते पूर्ण आम्ही 4 वेळा अटॅक केला 13 जम्मू आणि काश्मीर रायफलनी. आणि त्या 4 याच्यामध्ये सगळ्यात कमी कॅज्युलिटी 13 जाक्रिपची आहे कारगिल वॉरमध्ये. जसं आपण रेशिओ पाहतो, 4 लढाई केली नाही केली, याच्यामध्ये सगळ्यात कमी कॅज्युलिटी फॅटल कॅज्युलिटी. आणि सगळ्यात जास्त अवॉर्ड आहे. 2 परमवीर चक्र आहे, 8 वीर चक्र आहे, 14 सेना मेडल आहे. तुम्हाला सुद्धा सेना मेडल? मला पण सेना मेडल पुरस्कार मिळाला. हां, गॅलंट्री सेना मेडल मला पण मिळाला. आणि मग त्याला त्या युनिटला ब्रेवेस्ट ऑफ द ब्रेव हा अवॉर्ड मिळतो. 2 परमवीर चक्र आहे, ते ब्रेवेस्ट ऑफ द ब्रेव आहे. आम्हाला कारगिल जे पूर्ण वॉर होतं त्याचं थिएटर ऑनर आहे. आणि मस्को आणि द्रासचं
लोकल जे असतं ऑनर असतो तो मस्को ऑनर आहे आणि द्रास ऑनर आहे. या संपूर्ण युद्धामध्ये जेव्हा आपण विचार करतो, तुम्ही विचार करता, तर अशी एखादी घटना जी तुमच्या मेंदूमध्ये छापली गेलेली आहे, जी विसरता येत नाही? अशा म्हणजे पुष्कळशा अशा घटना आहेत की मला असं वाटतं की जेव्हा मी त्या 17 कॅज्युअल्टीज ट्रीट करत होतो तेव्हा एक जवान तिथे ते फॅटल कॅज्युअल्टी झाली होती. त्याच्या फक्त पायाला थोडंसंच लागलं होतं. थोडंसं म्हणजे त्याची मांडी अशी त्या आर्टिशियरनी उडून गेली होती, पण तेवढ्याने तो मरू शकत नव्हता. आणि मग मी जेव्हा रेट्रोस्पेक्टिव्हली पाहतो की का झाला असेल बा म्हणून, तर मग नंतर मला कळलं की तो लाईफपासूनच म्हणजे एकदम परेशान होता है ना. आणि मला असं वाटतं की त्याला मी मोटिवेट करू शकलो नाही म्हणून कदाचित म्हणजे मला माहीतच नव्हतं त्याची मानसिक परिस्थिती काय होती. तो एक क्षण मला असं वाटून गेलं की नाही म्हणजे लढाईला जात असतानासुद्धा तुमच्या डोक्यामध्ये तेच विचार असायला पाहिजे, म्हणजे आपण लढाईतून जिवंत यायला पाहिजे. मला असं वाटतं त्याला असं वाटलं असेल की याच्यात है ना मानसिकता खूप महत्त्वाची असते. मानसिकता खूप महत्त्वाची असते. आणि दुसरं मी तुम्हाला सांगितलं की बाबा 2दा वाचल्यानंतर मग मला असं वाटलं की नाही आता आपण जर वाचवायला जातो कोणाला तर आपल्याला जनरली आपल्याला काही होत नाही. असे खूप सारे इन्सिडेंट असे आले की म्हणजे जवानांना वाटायचं की क्यों डॉक्टर साहब जाते हैं आगे है ना. मला एका जवानाने म्हटलं की साहब आपको मम्मी डैडी का कोई ख्याल नहीं आता कि आपको अगर कुछ हो जाता है कि आप इतने दौड़ते हो. कारण की एक खूप आरटी फायर होत होता आणि आरटी फायरमध्ये माझे जवान माझ्या बाजूने बसले होते. मी म्हटलं जाओ आपको एम्युनेशन देने जाना है ऊपर, आप यहाँ बैठे हुए हो. तर खूप फायरिंग होत होता. तर ते म्हणाले की डिस्कशन झालं तर त्या म्हटलं लाओ मैं लेके जाता हूँ है ना, क्या ऐसे इतने गोले से कौन से मरने वाले हैं. तर तेव्हा तो मला जवान म्हणतो की आप मम्मी डॅडी का आपके दिल में कुछ ख्याल नहीं आता है क्या. मग तेव्हा मी त्याला म्हटलं होतं की तू भगवान को मानता है कि नहीं मानता है कोई भी. तो म्हणाला मानता हूँ. तो तू भगवान की भी चिंता करता है क्या कि भाई उसको क्या होगा है ना. तो मी त्याला तेच म्हटलं की ते मम्मी डॅडी भगवान है ना, उनकी मैं क्यों चिंता करूँ है ना. सो म्हणून मला असं वाटतं की मानसिकता फार महत्त्वाची आहे. म्हणजे मोरल तुमचं अप असलं पाहिजे कोणी याच्यामध्ये. आणि ते जर तुम्ही अप करू शकले कोणाचं तर तो जवान आमचा लढतोच. बरोबर आहे है ना. आताही तुम्ही बॉर्डर वगैरे पाहिलं की मी सियाचीन हॉस्पिटल कमांड करून आलो आहे. तिथे -50 डिग्रीमध्ये सुद्धा ते बाहेर ड्युटी देतात है ना, जे की आम्हाला माहीत आहे की बा इतका फायर वगैरे येणार नाही, काही होणार नाही. परंतु नाही, ते आपलं ठरलेलं असतं की ड्युटी द्यायची. आणि ड्युटी द्यायची तर -50मध्ये तो डोळ्यात म्हणजे रात्रभर जागून ती बॉर्डर म्हणजे तीक्ष्ण लक्ष ठेवतो. तर म्हणजे ती मानसिकता कुठून येते म्हणजे तुम्ही जो प्रश्न विचारला मला ते अजूनपर्यंत मी फाइंड आउट करत आहे की बा इतकी ताकद त्यांच्यामध्ये कुठून येतं की समोरून गोळ्या येत आहे आणि तरी आपण वरवर चढत आहे. त्यांना सगळ्यांना माहीत आहे की जर आपण वर चढून आलो तर आपण वापस यायचे चान्सेस कमी आहे, कारण की त्याला आपण दिसतो आहे ना, तरी तो जातो आहे वरवर. आणि ही जी ताकद त्यांच्यामध्ये येते ते मी अजूनही माझी 26 वर्ष सर्व्हिस होत आहे, अजूनही मी ते फाइंड आउट करून आलो की बा इतकी ताकद त्यांच्यामध्ये येते कुठून. बरोबर. जेव्हा केव्हा आपल्या देशावर किंवा ऑर्डर असतो आर्मीचा की तुम्हाला लढायचं आहे, तुम्हाला लढायचं आहे, तुम्हाला करायचं आहे, तेव्हा तो क्वेश्चन विचारतच नाही है ना. क्वेश्चन नसतोच आमच्या आर्मीमध्ये आणि तसं आहे. आणि तसं तो इतक्या याने लढतो की मला असं वाटतं की त्याला असं वाटत असेल की बाबा आपण जिंकल्यानंतर मग काही काम नाही, म्हणजे जिंकल्यानंतर आपण सेफ आहो म्हणून तो जिंकायचा पहिला प्रयत्न करत असेल. बरोबर है ना. किंवा आपण जर जिंकलो तर मग आपण सेफ आहे, बाकी सगळे सेफ आहेत. मग त्याच्यामध्ये काही कॅज्युअल्टीज होतात, काही हे होतात. परंतु ती हिंमत आणि त्याला तो भीती न लागणं है ना, ते अजूनही मी शोधतच आहे है ना. तुमच्या प्रश्नाचं लवकर उत्तर मिळेल अशी अपेक्षा करतो. 1998 ते आजपर्यंत तुम्ही सर्विंग आहात, तुम्ही आजही निवृत्त झालेले नाही आहात. तर या संपूर्ण काळामध्ये आपल्या सेना दलामध्ये झालेले काही ठसठशीत बदल तुमच्या लक्षात आलेत का?
नाही, मी ॲज अ डॉक्टरच सांगू शकतो. बाकी याच्यावर म्हणजे कसं की आमच्या सेनादलामध्ये हाय लेवलवर खूप सारे बदलत आहे है ना. नवीन नवीन हथियार येत आहे, नवीन नवीन मोठे मोठे, आणि आपण मॉडर्नाइज होत आहे है ना. आमचं डॉक्टरकीचं असं म्हटलं होतं की आपण आमचे हॉस्पिटल सुसज्ज होत आहे, त्याला हे करत आहे आपण. आणि प्रत्येक वेळा जेव्हा नवीन पोरगा भरती होतो है ना, परंतु जे डिसिप्लिन, जे कमिटमेंट, जे आपण त्याला ब्रेवरी म्हणतो, त्याच्यामध्ये काही कमी नाही आहे. ती तशीच आहे. त्यामध्ये व्यवस्थेतला बदल तुम्हाला विचारते. व्यवस्थित काय असतं माहीत आहे का, की आपण जर मॉडर्नायझेशन आणि हथियार वगैरे हे पाहतो, त्याच्याकडे मी ॲज अ डॉक्टर है ना, त्याच्यावर माझं असं काही कमेंट्स असं होऊ शकत नाही है ना बोलताना मोठ्या ह्याच्यामध्ये. पण मी जेव्हा ओव्हरऑल पाहतो, आम्ही आता सिनियर झाल्यानंतर पहिल्यापेक्षा खूप बरं आहे. अच्छा. हां, एक 2-3 गोष्टी सांगा ना, म्हणजे जेव्हा तुम्हाला जाणवल्या. जसं की आम्ही आधी म्हणायचं की जसे क्लोदिंग आहे, क्लोदिंग खूप छान आहे आधीपेक्षा. त्यानंतर जेवणामध्ये खूप जास्त बदल आहेत, म्हणजे जे आपलं राशन मिळतं त्याच्यामध्ये खूप जास्त बदल आहे. आणि ओव्हरऑल जे इन्व्हायरमेंट आहे युनिटचं, ते फार फ्रेंडली इन्व्हायरमेंट आहे. आधी पण राहायचं है ना कमिटमेंट, पण आता ते फार जास्त फ्रेंडली आहे है ना. ट्रेनिंग तेच आहे, म्हणजे त्यापेक्षा जास्त कठीण आहे सध्या पाहिलं तर. नवीन नवीन याच्यामध्ये आम्ही ट्रेन करत असतो, ते ट्रेनिंग ते कठीण होऊन जातं. आणि माझ्यातर्फे तर हेच म्हणजे महत्त्वाचे बदल आहे. आणि जे विपनेरी वगैरे आहे त्याच्यावर माझं काही मला बोलता येणार नाही, कारण की ते दुसऱ्यांचं डोमेन. आणि डॉक्टरकीचं म्हटलं तर डॉक्टरकी आम्ही मॉडर्नायझेशन होत आहे प्रत्येक याच्यामध्ये. प्रत्येक हॉस्पिटल सुसज्ज आहे. आणि कॉम्बॅक्ट फील्डला पण आमच्याकडे आता मी जे फील्ड हॉस्पिटलमध्ये होतो त्याच्यामध्ये तेव्हा जे इक्विपमेंट होते ते सगळे इक्विपमेंट आहे. म्हणजे इवन अल्ट्रासाऊंड मशीन पण आहे. म्हणजे वेळेवर जर तुम्हाला जर काही एकदम अर्जंट निर्णय घ्यायचा असेल की बा या पेशंटला आपल्याला ट्रान्सफर करायचं की ठेवायचं काय, म्हणजे आपण वेळ काढू शकतो, त्यासाठी ते पण आता उपलब्ध आहे. म्हणजे त्याच्यामध्ये छोटं मोठं ट्रेनिंग करून आम्हाला कळतं की बा इमर्जन्सी कोणती आहे, डायल इमर्जन्सी. त्यामुळे ते तर मॉडर्नायझेशन आहेच आहे. बरं, तुम्ही जे कारगिलमध्ये पाहिलं आणि त्याच्यामध्ये तुमचा जो रोल होता, तो जेव्हा चंदेरी पडद्यावर आला तेव्हा तुम्हाला कसं वाटलं आणि घरच्यांची रिॲक्शन कशी होती नेमकी? नाही, माझा जेव्हा इंटरव्ह्यू झाला होता, जसं तुम्ही आता माझा घेत आहे, जेव्हा JP ते आले होते, JP दत्ता साहेब, आणि ते म्हणजे त्यांनी मला माझ्या बॉसच्या ऑफिसमध्ये बोलावलं आणि खूप सारे कॅमेरे लावले. तर ते म्हणाले की कोणत्याच कॅमेराकडे बघू नको है ना, फक्त तू माझ्यासोबत बोलत राहा जितकं बोलायचं. जवळपास 3 तास ते माझ्यासोबत बोलले आणि मी बोललो असेल त्यांच्यासोबत तेवढ्याच वेळेत. आणि मला असं वाटलं की हे पिक्चर काढत आहे, तर मी माझ्या सगळ्या मित्रांना सांगितलं की शेवटपर्यंत उठायचं नाही पिक्चरमधून, थँक्समध्ये पक्क नाव येईल है ना. हा, म्हणजे जनरली मला माहीत होतं की तुम्ही जर काही माहिती वगैरे दिली तर थँक्समध्ये टाकतात, इतकी मोठी लंबी लिस्ट असते. तर म्हटलं ते अक्नॉलेजमेंट पाहायचं नक्की, पिक्चरचं मला माहीत नाही है ना, की मी काय सांगितलं त्यांनी काय. जेव्हा मला मित्रांचा फोन आला, त्यांनी मला बोलावलं होतं पण इथे बॉम्बेला, पण तेव्हा मी माहीत नाही कुठे म्हणजे बिझी होतो मी. आता मला आठवते नाही मी कुठे बिझी होतो. तर सगळेजण आले होते जे आमच्या युनिटचे, मीच त्यामध्ये मिसिंग आहे फक्त त्या फोटोमध्ये. आणि त्यांनी बोलावलं पण होतं. तर माझ्या मित्रांनी मला फोन केला लगेच की अरे ते पिक्चर रिलीज झाला, त्याच्यामध्ये तुझं पात्र आहे आणि ते मिलिंद गुणाजीने केलेलं आहे, महाराष्ट्र मिलिंद गुणाजीने. आणि त्याच्यामध्ये ॲक्च्युअल तू आम्हाला ते सांगत होता की धावत होता, हे धावत होता, सगळं आहे त्याच्यामध्ये. आणि छान म्हणजे चांगला रोल आहे तुझा पाहण्याजोगता. आणि जो दुसरा पिक्चर आहे शेरशाहमध्ये मी विक्रमच्या इतक्या जवळ होतो आणि त्याला ट्रीटमेंट पण केली होती मी विक्रमला. आणि माझ्याबद्दल खूप साऱ्या पुस्तकांमध्ये लिहिलं पण आहे विक्रमसोबत. तर त्यामुळे त्यांचे जे श्रीवास्तव म्हणून लेखक होते पिक्चरचे, तर त्यांनी मला असा एकदा कॉल केला होता, पण तो कॉल म्हणजे फार छोटा कॉल होता. आणि मग मी त्यांना सहज म्हटलं मी कुठेतरी, मला वाटते मी सियाचीनलाच पोस्टेड होतो तेव्हा. तर त्यांनी मला एक कॉल केला, मी तुमचा इंटरव्ह्यू घेईल, तुम्ही केव्हा अवेलेबल आहे. आणि ते सियाचीनमध्ये फोन लागतो नाही लागत. मग त्यांनी ते विक्रमच्या भावाला विचारलं
सगळ्यांना विचारलं आणि त्याच्यानंतर मग त्यांनी माझं एक छोटंसं कॅरेक्टर त्याच्यामध्ये टाकलं. अच्छा. आणि त्यांचा जो स्क्रीनिंग झाला होता फर्स्ट शो, त्यात त्यांनी आम्हाला सगळ्यांना बोलावलं होतं दिल्लीला. अच्छा. त्याच्यामध्ये गेलो आम्ही. मग मला भेटले. ते म्हणाले की सर हमने ना आपसे बात नहीं हुई लेकिन मुझे जो जो आपके बारे में पता है ना वो कुछ छोटा सा डालना था. तर मला असं त्यामध्ये प्राऊड फील होतं की एका बायोपिकमध्ये है ना एका डॉक्टरला दाखवलं ते खूप झालं. बरोबर है ना. जनरली काय होतं बायोपिकमध्ये वगैरे छोटे छोटे कॅरेक्टरला काही महत्त्व नसतं. आणि मग त्यामध्ये मी पाहिलं, त्याच्यामध्ये माझं नाव नेमप्लेट लावलेली आहे. आणि तो क्रिएटिव्ह डायरेक्टर आहे कोणता, प्रशांत था असं काहीतरी नाव आहे. आणि त्याच्यामध्ये 2दा त्यांनी म्हटलं की डॉक्टर राजेश को बुलावं लागलं जेव्हा ते एक कॅज्युअलिटी झाली होती तेव्हाची गोष्ट. तर छान वाटतं. ग्रेट. आणि फॅमिलीची रिॲक्शन कशी होती? नाही, फॅमिलीला जेव्हा मी घेऊन गेलो त्या शेरशाह पिक्चरला, तेव्हा माझं लग्न झालं नव्हतं. अच्छा. जेव्हा मी कारगिल युद्धामध्ये होतो. आणि माझी बायको पण डॉक्टर आहे, डॉक्टर दीपाली गायनेकोलॉजिस्ट. अच्छा. तर तिला त्या शेरशाह पिक्चरमध्ये जेव्हा स्क्रीनिंगला घेऊन गेलो तर शी ऑलवेज फील प्राऊड. ते लोक सांगतात, लोक बोलतात सगळेजण. आणि ते मी दिसलो की माझ्याविषयी जास्त बोलतात है ना. तर मग कधी कधी तिला वाटतं की हे तर मला त्यांनी सांगितलंच नाही. तर मला आता घरात आम्ही कधी अशा लढाईच्या गोष्टी करत नाही. नाही काय झालं तर काय झालं. जेव्हा माझा मुलगा फार छोटा होता तेव्हा आम्ही कारगिल विजय दिवसला गेलो होतो. आणि तिथे त्यांनी ते पाहिलं सगळं. मग ते माझे 1-2 इंटरव्ह्यू त्यांनी पाहिले तिथे लोक मला सगळे. तेव्हा एक इंटरव्ह्यू देताना तर माझा मुलगा एकदम छोटा होता, मला वाटते पहिल्या किंवा दुसऱ्या वर्गात असेल, दुसऱ्या वर्गात. तर तेव्हा तो म्हणतो, त्याला विचारलं की तुला कसं वाटतं तुझ्या बाबांचं इतकं हे ते नाव. तो म्हणाला की मुझे पहले ऐसा लगता था मेरे पापा फेंकते हैं, आज मुझे पता चला की यस आय फील प्राऊड ऑफ माय फादर. है ना. इतकं छोटा. आता तो MBBS करतो, सेकंड इयरला आहे. तेव्हा काय होतं? तेव्हा पहिलीत होता तो. म्हणजे की नाही. हां, पहिल्या वर्गामध्ये. तू कल्पनाच करू शकत नसेल. हां, म्हणजे जेव्हा मी कुठे लेक्चर वगैरे द्यायचो तर कधी त्यांनी ऐकलं असेल. इतके कमी वयात कुठं ऐकणार. म्हणून त्याचे वडील खरोखर हिरो आहेत हे त्याला कारगिलला गेल्यावर कळलं. तिथे कळलं की बाबा. आणि त्यांनी म्हटलं पण त्या इंटरव्ह्यूमध्ये की मुझे तो ऐसे लगा तर मेरे फादर बहुत फेकते हैं पहिले बट अभी यहाँ पे आके चला. कारण की तिथे काय की माझे जवान मला भेटले. आणि जेव्हा जेव्हा मी त्या यशोभूमीवर जातो त्या कारगिलवर की मला ते सगळं डोळ्यासमोर येतं, कुठे काय आणि ते वेगळंच फिलिंग येतं. आता या युद्धाला 25 वर्ष पूर्ण होत आहेत, तर त्यानिमित्ताने तुमच्या युनिटचं एखादं गॅदरिंग वगैरे असं काही? येस, आम्ही म्हणजे 25 वर्षासाठी माझी युनिट द्रासलाच आहे सध्या. अच्छा. जाकरीप युनिट. आणि 25-26 जुलैला यावर्षी जो प्रोग्राम होईल तो फार मोठा प्रोग्राम होईल. अच्छा. आणि तसं मला वाटते गव्हर्नमेंटनी पण रजत महोत्सव म्हणून डिक्लेअर केला आहे, कारगिल रजत महोत्सव. आणि मला पण असं वाटतं की मी पण प्रत्येकाकडे जाऊन भेटावं. त्या प्रोग्रामला मी राहील 26 जुलैच्या. आणि मोठा प्रोग्राम होईल. 25 वर्ष झाले. आणि मला अजूनही असं वाटत नाही की ते युद्ध माझ्या डोळ्यासमोरून की 25 वर्ष झाले त्या युद्धाला. आणि जेव्हा केव्हा मी कॉलेजमध्ये जातो, कुठे मुलाखत देतो, तर मी त्या लढाईमध्ये इतका घुसून जातो की मला ते सगळं डोळ्यासमोर दिसतं. बरोबर. कोण कसं काय कसं. तर होईल, छान फंक्शन होईल. 25 वर्ष ते आपण सेलिब्रेट करूया आणि वर्षभर प्रोग्राम होत राहतील. म्हणून मी सगळ्यांना जेव्हा मी मुलांना सांगतो तेव्हा हेच सांगत असतो. ते मुलं मला विचारतात तर माझं नेहमीच एक वाक्य असतं की मी त्यांना सांगत असतो की मला ते फार एक छान वाक्य आवडतं की हम ना सोचे हमें क्या मिला है, हमें सोचे किया क्या है अर्पण. आपण देशाला काय दिलं. तर म्हणून मी सगळ्यांना एकच संदेश देत असतो की आपण प्रत्येक वेळा पाहतो आणि मी पण पाहतो. आज मी फ्लाईटमध्ये येत असताना पाहत होतो की खूप सारे लोक ती बॉटल खाली पडली तर उचलत नाही है ना. म्हणजे फ्लाईटमधल्या लोकांना सुद्धा मला असं वाटतं की आपण किती म्हणजे एज्युकेटेड झालो तरी आपली ती मेंटॅलिटी तिथपर्यंत पोचलेलीच नाही आहे. बरोबर है ना. खूप सारे लोक मोठ्या मोठ्या गाडीने जातात, बॉटल बाहेर फेकतात है ना. तेव्हा मला फार वाईट वाटतं की म्हटलं, कारण की या छोट्या छोट्या गोष्टीमधूनच देश सेवा होती. आपला देश हे आपलं घर आहे. ही भावना जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत. म्हणून आपण नेहमी आम्ही म्हणतो जवान जवान देश सेवा देश सेवा. देश सेवा ही प्रत्येकाच्या हातून घडायला पाहिजे. बिलकुल. प्रत्येकाच्या हातून घडायला पाहिजे.
आणि त्यांनीच आपणही पुढे जातो, आपला देशही पुढे जातो. आणि देश ही सीमेवर लढणाऱ्यांचीच फक्त जबाबदारी नाही. नाहीये, ती प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. प्रत्येक नागरिक हा सैनिक आहे. कारण की आपल्या इथल्या नेहमी आम्ही पाहतो 26 जानेवारी 15 ऑगस्ट है ना, तेव्हा खूप सारं राष्ट्रभक्ती म्हणजे हे येऊन येतं, सडसडून येतं लोकांमध्ये. पण मला असं वाटतं ही दैनंदिन गोष्ट आहे. बिलकुल बिलकुल है ना, आणि छोट्या छोट्या गोष्टीमधून आपण ते करू शकतो. जरुरी नाही की बाबा आपण त्या तिथेच लढलं पाहिजे आणि कुठेच लढलं पाहिजे. इव्हन कोणाची साधी मदत जरी केली आपण रस्त्यावर जाणार, ती पण एक देशभक्ती आहे. आणि म्हणून मी विद्यार्थ्यांना नेहमी हे सांगत असतो की तुम्ही म्हणजे मला सैन्यात जाऊन देश सेवा करायची आहे म्हटलं नाही, है ना, ते योगायोगानं होईल ते होईल, परंतु आतापासूनच तुम्ही देशसेवा करू शकता. आणि मग प्रत्येक वेळा तुम्ही हा विचार करा की हे पूर्ण आपलं कुटुंब आहे. बरोबर आहे. आणि ते जर मला नेहमी म्हणून मी आता आजकाल हे केलं आहे की मी फक्त 7वी पर्यंत मुलांपर्यंत जातो. कारण की जे ऑलरेडी मोठे झालेले आहे विचारांनी, है ना, त्यांना सांगून इतका जास्त फायदा होत नाही. पण ते माझं असं नेहमीचं म्हणणं आहे की 5वी ते 7वीच्या लोकांना जर आपण सांगितलं की त्यांच्यामध्ये बदल होऊ शकतो आणि होत आहे, है ना. जनरली आता आपण पाहतोय नवीन नवीन पोरं चांगले बदल होत आहे, तो व्हायला पाहिजे. कारगिलची लढाई अत्यंत कठीण होती आणि त्याच्यामध्ये भारतीय सैन्याने जो विजय मिळवला तो अत्यंत चमकदार विजय होता आणि त्या विजयामध्ये तुमची एक महत्त्वाची भूमिका होती. तर कारगिल युद्धामध्ये जो एक वॉर हिरो आहे त्या वॉर हिरोशी आम्ही गेली बरीच मिनटं चर्चा करतोय आणि तुम्ही छान माहिती दिलीत, अत्यंत महत्त्वाची माहिती जी कदाचित आतापर्यंत लोकांपर्यंत पोहोचलेली नाही आहे. तर तुम्ही न्यूज डंकाच्या स्टुडिओमध्ये आलात, आपला वेळ दिलात आणि एक प्रेक्षकांना असा घटनाक्रम सांगितलात, तो घटनाक्रम जिवंत केलात, त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.